रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आत्ताच्या टाईममध्ये ना लॉंग डिस्टन्समुळे काही बहीण आणि भाऊ ऑनलाईन रक्षाबंधन करतायत. काय करणार, कामानिमित्त भावाला लांब राहावं लागतंय किंवा बहिणीला सासर असं मिळतंय की ती येऊ नाही शकत आहे, पण रक्षाबंधन होतंय. काही घरांमध्ये आज तर एकदम गोंधळ चालला असेल. रक्षाबंधन आहे म्हटलं, बहीण काय गिफ्ट मागणार आहे, भाऊ बोलणार आहे आज मी हे देऊ शकेल की नाही. त्यामुळे घरामध्ये सगळीकडे गोंधळ, मस्त वातावरण चाललं असेल आनंदाचं. पण काही घरांमध्ये भाऊ नाही आहे किंवा बहीण नाही आहे, त्यामुळे फोटोला बघूनच रक्षाबंधन केलं जातं. कारण जेव्हा ती व्यक्ती असते ना तेव्हा आपण भांडत असतो, पण जेव्हा ती व्यक्ती या जगातच नसते ना तेव्हा फक्त फोटोवर काम करावं लागतं. पण काही घरांमध्ये भाऊही आहे, बहिणी आहे. रक्षाबंधन होऊ शकतं, पण प्रॉपर्टी येते ना मध्ये. तुमच्या घरामध्ये काय सिनारिओ चाललाय जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर प्रॉपर्टीचा कागद मध्ये येत असेल तर तो थोडा साईडला ठेवा आणि रक्षाबंधन करा. कारण की ज्यांना भाऊ नाहीये, ज्यांना बहीण नाहीये, त्यांना माहिती आहे की रक्षाबंधनला किती एकटं वाटतं. तर एका कागदामुळे तुमचं नातं खराब नका करू. खरंच.